नमस्कार, मी जयश्री चांडक. आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल. अमरावतीत पार पडलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवी अनवाणी यात्रेत राणा दाम्पत्याने भक्तिपूर्ण सहभाग दर्शवला. प्राचीन अंबादेवी मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा शहराच्या रम्य व गजबजलेल्या रस्त्यामधून एकविरा देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचली. यात्रेतील जयघोष, पारंपरिक वाद्याची गजर आणि भक्ताचे आवेगपूर्ण तेज यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि अद्भुत अनुभूतीने भरले. ही यात्रा केवळ धार्मिक परंपरेची नाही, तर स्थानिक संस्कृतीतील एक अनमोल वारसा आहे. राणा दाम्पत्याच्या आशीर्वादासाठी केली गेलेली प्रार्थना आणि श्रद्धेची साथ पाहून भक्त समाजात आनंदाची लहर पसरली आहे. पुढील वर्षीही अशीच यात्रा अनुभवण्याची उत्सुकता सार्वजनिक मनात निर्माण झाली आहे. परिस्थिती आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेला आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला एकविरा देवीला एवढी साखळा घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो. आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी एकविरा देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो. एवढेच आज आशीर्वाद मागायला आणि साखळा घालायला मी अंबादेवी आणि एकविरा देवीमध्ये एक वर्षापासून अंबा माता एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो. बिना चपलीने गंगा सावित्री निवासवर जातो. हजारो कार्यकर्ते, युवसन पार्टीचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे मिळून काय असताना आज महापदयात्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या जो संकटामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे ही परिस्थिती समोर ठेवून आधी अंबा माता हेच वाटतो की मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दो की या सगळ्यांना दिवाळीच्या आधी सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा उमेन्स 24 चॅनल.